मी स्वतःला खायला घालू शकत नाहीये. विचार करा, रस्त्यावर चालताना अचानक हे शब्द कानावर पडले तर. ही सुरुवातच अतिशय अस्वस्थ करणारी आणि हतबलतेने भरलेली आहे. हे वाक्य वाचतानाच त्या व्यक्तीची असहाय्यता थेट मनाला भिडते, नाही का? इथूनच त्या रस्त्यावरील ताणतणावाची आणि जगण्याच्या धडपडीची खरी जाणीव होते. सामाजिक बाजूंचा विचार करण्याआधी त्या व्यक्तीची ती निराधार अवस्था आपले पूर्ण लक्ष वेधून घेते. हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यासाठी आपण याची 3 टप्प्यांत विभागणी केली आहे. पहिली, मदतीची हाक, त्यानंतर मिळालेली अनोळखी व्यक्तीची मदत आणि मग शेवटी येणारे एक अनपेक्षित वळण. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, असुरक्षिततेची भाषा. पाहूया मदतीसाठी या हतबलतेचा मानसिक स्तरावर कसा वापर केला गेलाय. पहा, संवादाची सुरुवात कशी होते, अगदी नम्रपणे आणि क्षमा मागून. मला माफ करा, मी तुम्हाला त्रास देतोय. हे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात लगेचच एक प्रकारचा आदर निर्माण करतात आणि त्या पाठोपाठ लगेच येतं, मी सध्या खूप संघर्ष करत आहे. इथे ती व्यक्ती स्वतःची असुरक्षितता अगदी प्रामाणिकपणे समोर ठेवते. या 2च वाक्यांमुळे काय होतं माहितीये? 2 पूर्णपणे अनोळखी व्यक्तींमध्ये एका क्षणात सहानुभूतीचा एक भक्कम पूल तयार होतो. आणि यानंतरची मागणी अतिशय नेमकी आहे. ट्रान्स्क्रिप्टमध्ये स्पष्ट दिसतंय की फक्त $1 मागणी केली जातीये. आता विचार करा, रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसासाठी $1 देणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. मदत करण्यासाठीची ही प्रवेश मर्यादा किंवा ज्याला आपण ॲक्सेसिबिलिटी थ्रेशोल्ड म्हणू शकतो, ती मुद्दामहून इतकी कमी ठेवली आहे की समोरच्याने नाही म्हणण्याची शक्यताच उरत नाही. इथे संकटाची तीव्रता आणखी वाढवली जातीये. मी दिवसभर काहीही खाल्लेलं नाहीये. हे फक्त पैशांबद्दल नाहीये, तर हे थेट भुकेची जाणीव करून देण्याबद्दल आहे. हा संवाद त्या व्यक्तीची हतबलता वारंवार अधोरेखित करतो. समोरच्या अनोळखी व्यक्तीला परिस्थितीचं गांभीर्य आणि रस्त्यावरचं ते खडतर जगणं या शब्दांतून अगदी स्पष्टपणे जाणवून दिलं जातं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, सहानुभूतीचा पोल. एका हताश मागणीला मिळालेली ती तत्काळ प्रतिक्रिया. इथे सर्वात थक्क करणारी गोष्ट घडते. मदत करणारी व्यक्ती कोणताही विचार न करता, एका क्षणाचाही विलंब न लावता लगेच मदत करते. माझ्याकडे यातलं फक्त एकच उरलं आहे आणि हे तुझं आहे भावा. बापरे, हे वाक्य निव्वळ त्याग दर्शवतं. स्वतःकडे उरलेली शेवटची वस्तू ही एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्याची ही कृती, मानवी सहानुभूतीचं याहून मोठं उदाहरण काय असू शकतं? आणि या निस्वार्थ कृतीचा परिणाम म्हणून काय मिळतं? तर कृतज्ञतेचा अक्षरशः वर्षाव. देव तुमचं भलं करो, तुम्ही खरंच अद्भुत आहात, खूप खूप धन्यवाद. हे सगळे शब्द या संवादाच्या भावनिक शिखराची साक्ष देतात. इथून स्पष्ट होतं की 2 व्यक्तींमधला हा संवाद एका अत्यंत सकारात्मक आणि भावनिक उंचीवर पोहोचलेला आहे. आता आपण पाहूया एक थोडासा गमतीशीर भाग, भाषेतील गोंधळ आणि ऑटो कॅप्शन्सच्या त्रुटी. अचानक मध्येच येतं, मी यापूर्वी कधीही पिता बनलो नाही, कोरिया. हे ऐकून नक्कीच गोंधळ उडतो ना? हे सगळे त्या ऑटो कॅप्शनचे गमतीदार प्रताप आहेत. रस्त्यावरील त्या गंभीर आणि तणावपूर्ण संवादात अचानक असे विस्कळीत आणि पूर्णपणे संदर्भहीन शब्द आले की तंत्रज्ञानाच्या मर्यादा किती हास्यास्पद ठरू शकतात हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यानंतर लगेचच माझा मुलगा, खाली बस, असेही शब्द दिसतात. हे वाक्य त्या मूळ संवादातल्या तणावाला अचानक एका अतार्किक वळणावर नेऊन ठेवतं. या ट्रान्स्क्रिप्शनमधल्या चुका क्षणभरासाठी का होईना पण मूळ कथानकावरून लक्ष विचलित करतात आणि त्या गंभीर परिस्थितीतही एक अनपेक्षित विनोद निर्माण करून जातात. पण आता आपण वळतोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, अनपेक्षित बक्षीस, जिथे भूमिकांची संपूर्ण अदलाबदल होते. इथे 2 पूर्णपणे भिन्न अवस्थांमधला विरोधाभास पाहायला मिळतो. सुरुवातीची ती हतबलता आठवतीये? भुकेने व्याकुळ, कठीण परिस्थितीत जगणं आणि अचानक आलेलं सामर्थ्य.
खरं तर मला फक्त हे तुम्हाला द्यायचं होतं. अगदी एका क्षणात ती गरजू व्यक्ती थेट दानशूर व्यक्ती कशी बनते हे या शब्दांतून अतिशय प्रभावीपणे आणि धक्कादायकरित्या समोर येतं. हा तोच अचूक क्षण आहे. हे तेच वाक्य आहे जिथे सगळी सामाजिक गणितं पूर्णपणे उलट होतात. जी व्यक्ती आत्तापर्यंत मदतीची याचना करत होती ती अचानक एक बक्षीस देणारी व्यक्ती बनते. हे खरं तर तुमचं आहे. हे छोटेसे शब्द एका साध्या संवादाला एका मोठ्या सामाजिक प्रयोगात बदलून टाकतात. या अनपेक्षित वळणावर मदत करणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही मस्करी करताय का? या एका छोट्याशा वाक्यात त्या व्यक्तीचा उडालेला गोंधळ आणि बसलेला तो सुखद धक्का अगदी अचूकपणे व्यक्त होतोय. हा संपूर्ण संवाद म्हणजे एका भावनिक रोलर कोस्टर सारखा आहे हे ह्या प्रतिक्रियेवरून अगदी स्पष्ट सिद्ध होतं, नाही का? शेवटी ह्या विश्लेषणाची सांगता आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. जेव्हा गरजू आणि मदत करणारा यांच्या भूमिका अशा अचानक बदलतात तेव्हा आपली त्याबद्दलची प्रतिक्रिया दानाविषयीच्या आपल्या छुप्या अपेक्षांबद्दल आपल्याला काय सांगते? आपण नेहमीच अशी अपेक्षा का ठेवतो की घेणारी व्यक्ती कायम दुबळीच असली पाहिजे? हा प्रश्न नक्कीच मानवी वर्तनाच्या आणि आधुनिक सोशल मीडियावरील अशा व्हायरल संवादांच्या मानसशास्त्राबद्दल आपल्याला अधिक विचार करायला भाग पाडतो. आशा आहे की या माहितीचा आढावा घेताना आपल्याला नक्कीच काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. पुन्हा भेटूया. धन्यवाद.